नमस्कार. मी साक्षी गायचोर. उद्या गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना शुभेच्छा देते आणि सर्वांसाठी एक संदेश देते की प्रत्येक आई ही आपल्या मुलाच्या लाईफमधली पहिली गुरु असते. तर अशा गुरुने म्हणजेच प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी संकल्पपूर्वक काही गोष्टी उद्या केल्या तर त्याचा त्यांच्या जीवनामध्ये म्हणजे मुलांच्या जीवनामध्ये आणि स्वतःच्या मनामध्ये खूप बदल होतो आणि मुलांची चांगली प्रगती होते. त्यासाठी काय करावं? प्रथम उठून आंघोळ वगैरे सर्व देवपूजा झाली, आंघोळ झाली की आपल्या गुरुचं स्मरण करावं. गुरु कुठलाही असो, जो तुम्ही गुरु मानत असाल ना, तो गुरु, मग ते स्वामी समर्थ असतील किंवा साईबाबा असतील, त्या गुरूंचं स्मरण करून त्या गुरूंचा नामस्मरण करायचं आहे, मंत्र जाप करायचा आहे. तुम्हाला मंत्र जाप येत नसेल तर तुम्ही ओम गुरवे नमा, ओम गुरवे नमा हा जाप करू शकता. आणि जर तुम्ही गुरु आत्तापर्यंत मानला नसेल तर सर्व विश्वाचे गुरु, आपले पालनहार प्रभू श्री वासुदेवा, श्री कृष्णा, त्यांना तुम्ही गुरु मानू शकता. आणि त्या प्रभूंचं नामस्मरण करायच्या अगोदर 2 मिनिटं शांत होऊन स्मरण करायचे प्रभू वासुदेवा श्रीकृष्णांचं आणि ओम क्लीम कृष्णाय नमः, ओम क्लीम कृष्णाय नमः असा 108 वेळा जाप करायचा. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही 21 वेळाही जाप केला तरी चालेल. त्यानंतर आपण आपल्या मुलाची आंघोळ झाल्यावर त्याला आपल्या समोर पूर्व पश्चिममध्ये बसावं. म्हणजे मुलाचं तोंड पूर्वेला आणि तुमचं तोंड पश्चिमेला होत असेल तरी चालेल. आणि दर्भाची काडी घ्यावी आणि मध घ्यावं. दर्भाची काडी सर्वांना माहीत असेल, नसेल तर जे आपण पितृपक्षामध्ये पितरांना तर्पण देताना वापरलेलं गवत जे असतं ना, ते म्हणजे दर्भाची काडी. ती काडी जिथून आपण असं काढतो, जी वाढत जाते ती नाही, जिथून खालून काढतो ना, ती बाजू मधामध्ये बुडवायची. आणि मग त्या बुडवलेल्या मधाने, त्या काडीने, त्या दर्भाच्या काडीने मुलांच्या जिभेवर काही मंत्र लिहायचे आहेत. मग आता मंत्र कुठला लिहायचा आहे? तर जर मुलं आपली हट्टी असतील, ऐकत नाही, खूप हट्टपण करतायत, समजून घेत नाही, अशा वेळी ह्रीम हे अक्षर लिहायचे. ह्रीम, ओम ह्रीम नमः हा जाप करायचा आहे. पण जिभेवर लिहायचे फक्त एकच अक्षर, ओम ह्रीम नमः म्हणायचे, बट लिहायचं काय तर ह्रीम लिहायचे. आणि ओम ह्रीम नमः त्यांच्या डोक्यावर हात ठेवून म्हणायचे कमीत कमी 21 वेळा. मुलं अभ्यासामध्ये कमी पडत असतील, कुठेतरी अभ्यास कमी होतोय किंवा अभ्यासामध्ये कुठे कमी पडत आहेत मुलं असं आपल्याला वाटत असेल, तर ऐम हा सरस्वती बीज अक्षर लिहायचे. मग जिभेवर ओम ऐम नमः किंवा ओम ऐम सरस्वते नमः न लिहिता फक्त ऐम हे बीज अक्षर लिहायचं. ऐम बीज अक्षर लिहून झाल्यानंतर ओम ऐम नमः किंवा ओम ऐम सरस्वते नमः असं 21 वेळा म्हणायचं. ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी 108 वेळा, ज्यांना नाही पॉसिबल आहे त्यांनी 21 वेळा. एवढं झाल्यानंतर काय करावं तर सर्वांना ऊर्जा देणारा, प्रत्येक सजीव सृष्टीला ऊर्जा देणारा ग्रह कुठला आहे, देव कुठला आहे, गुरु कुठला आहे? सूर्यदेव. मग त्यानंतर आपला हात पूर्णतः असं बोटं मिटलेलं मुलाच्या डोक्याच्या डाव्या साईडला म्हणजे असं हात ठेवायचा आईने आणि ओम ह्रीम श्री सूर्याय नमः, ओम ह्रीम श्री सूर्याय नमः हा जाप करायचा. मुलालाही मनामध्ये म्हणायला लावायचं आणि तोही कमीत कमी 21 वेळा करायचा. तो 21 वेळा झाला की मुलाला आशीर्वाद द्यायचा.
त्याला सांगायचं डोकं टेकून नमस्कार कर. डोकं टेकून पायावर नमस्कार करायचे म्हणजे काय, तर कमीत कमी मुलांनी गुरु पौर्णिमेच्या दिवशी प्रथम गुरु आई तिचा आशीर्वाद घेतला जातो आणि त्याच्यानंतर आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेतला जातो. तर आपल्या पायाच्या अंगठ्यावर नतमस्तक होऊन मुलांनी आशीर्वाद घ्यावा, तो सर्वात बेस्ट असतो. आणि आपणही पूर्णतः तळहात डोक्यावर मुलाच्या ठेवून आशीर्वाद द्यावा. त्यानंतर आपल्या गुरूंना नमस्कार करावा, आपल्या थोड्या मोठ्यांना नमस्कार करावा आणि आपल्या रोजच्या कामाला सुरुवात करावी. पण प्रत्येकाने आवर्जून उद्याच्या दिवशी ही सुरुवात करा आपल्या आणि आपल्या मुलांच्या लाईफमध्ये बदल बघा. हे एक दिवस केल्याने नाही होत, तर त्याला रोज करणं गरजेचं आहे. जसं उद्या बुधवार आहे, गुरुवार, शुक्रवार, कमीत कमी हप्त्यातून 3 दिवस तरी या मंत्रांचं लिखाण करावं. रोज ज्यांना पॉसिबल आहे ते खूपच छान, ते अतिउत्तम, त्यांनी करावं. ज्यांना अगदी नाही जमत आहे त्यांनी हप्त्यातून 3 दिवस तरी करा. हट्टपण करणाऱ्यांसाठी ह्रीम आणि अभ्यासासाठी ऐम हे 2 बीजाक्षर द्या आणि रवी मंत्राचा जाप डोक्यावर हात ठेवून करा. बस एवढंच सांगते आणि उद्याच्या गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते.